लग्नाच्या 4 वर्षानंतर आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातलं एक असं गुपित सांगणार आहे, जे ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. सासू आणि जावयाचं नातं हे आदराचं आणि सन्मानाचं असतं. पण आमच्यात जे घडलं ते फक्त एका चुकीच्या पावलामुळे नाही, तर एका अनामिक कोडीमुळे झालं. शेतातल्या त्या निर्जन खोलीत मी सासूबाईंना ज्या अवस्थेत पाहिलं, तिथूनच सुरू झाला आमचा तो गुप्त खेळ, जो आजही जगासाठी एक कोडा आहे. माझं नाव संजय, वय 35 वर्ष, दिसायला धष्टपुष्ट आणि स्वभावाने शांत. पण मनात विचारांचं काहूर सतत असायचं. माझी बायको दिसायला सुंदर आहेच, पण माझ्या सासूबाईंचं व्यक्तिमत्व काहीतरी वेगळंच होतं. त्यांचं वय 50च्या जवळ असेल, तरी त्यांचं तारुण्य एखाद्या ताज्या लोण्याच्या गोळ्यासारखं नितळ आणि मोहक होतं. त्यांचं ते भरलेलं रूप, गोरापान वर्ण आणि चालण्यातील तो डौल कोणत्याही पुरुषाचं लक्ष वेधून घेईल असाच होता. लग्नानंतर जेव्हा जेव्हा मी सासरी जायचो, तेव्हा सासूबाईंकडे बघून माझ्या मनात एक विचित्र हुरूर निर्माण व्हायची. त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची अनामिक ओढ होती, जी मला सतत त्यांच्याकडे खेचत होती. 2 वर्ष मी फक्त त्यांच्या जवळ जाण्याचे मार्ग शोधत होतो, पण संधी मिळतच नव्हती. एकदा मी आणि माझी बायको काही दिवसांसाठी गावी गेलो होतो. तिथे गेल्यावर मला एक गोष्ट प्र प्रकरणाने जाणवली. सासूबाई रोज दुपारी भर उन्हात शेतात जायच्या. खरं तर तिथे काहीच काम नव्हतं, तरीही त्या न चुकता घराबाहेर पडायच्या. जाताना त्या आवरून, केसात सुगंधी गजरा माळून आणि छान साडी नेसून निघायच्या. मला थोडा संशय आला. एका दुपारी सासूबाई जेव्हा शेताकडे निघाल्या, तेव्हा मी त्यांच्या नकळत त्यांचा पाठलाग करायचं ठरवलं. त्या शेतात अगदी कडेला असलेल्या एका जुन्या आणि निर्जन खोलीपाशी थांबल्या. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून त्यांनी दरवाजा हळूच उघडला आणि त्या आत शिरल्या. आतून कडी लावण्याचा आवाज आला. माझं हृदय आता जोरात धडधडू लागलं होतं. मी दबक्या पावलाने त्या खोलीच्या खिडकीपाशी गेलो. खिडकीची एक झडप थोडी उघडी होती. मी आत डोकावलं आणि जे पाहिलं त्याने मला धक्काच बसला. तिथे सासूबाई एकट्या नव्हत्या. त्यांचे शेतमजूर रामू काका तिथे आधीच हजर होते. सासूबाईंची ती अवस्था, त्यांच्या चेहऱ्यावरचे ते भाव आणि रामू काकांची असलेली त्यांची ती जवळीक बघून मला समजलं की ज्या सासूबाईंना मी आदर्श मानत होतो, त्यांच्या आयुष्यात हे हे एक काळं आणि मादक गुपित होतं. रामू काकांच्या मिठीत त्या पूर्णपणे विरघळून गेल्या होत्या. त्यांचं ते थरथरणारं शरीर आणि त्यांच्या तोंडातून निघणारे ते सुखाचे हुंकार ऐकून माझ्या अंगात एक वेगळीच उष्णता निर्माण झाली. मला समजलं की हीच ती वेळ आहे सासूबाईंना आपल्या मुठीत घेण्याची. मी मुद्दाम खिडकीवर थोडा आवाज केला. आवाजाने दोघेही डचकले. सासूबाईंनी खिडकीबाहेर पाहिलं आणि माझी नजर त्यांच्या नजरेला भिडली. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. मी काहीच न बोलता तिथून तडक घराकडे निघून गेलो. थोड्या वेळाने सासूबाई घरी आल्या. त्यांचा अवतार विस्कटलेला होता आणि चेहऱ्यावर प्रचंड दडपण होतं. हॉलमध्ये मी एकटाच टी व्ही बघत होतो. त्यांची माझ्याकडे बघायची हिंमतच होत नव्हती. शेवटी जेव्हा त्या किचनमध्ये गेल्या, तेव्हा मी त्यांना गाठलं. सासूबाई, मी सगळं पाहिलंय. तुम्ही आणि रामू काका त्या खोलीत काय करत होतात ते. मी त्यांच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हणलो. त्यांनी घाबरून माझा हात धरला. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. संजय, हळू बोल बाबा, कोणीतरी ऐकेल. कसं करू नकोस. माझ्या आयुष्याची राख-रांगोळी होईल. त्या गयावया करू लागल्या. मी त्यांच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर आणि घामाने ओल्या झालेल्या मानेवर नजर रोखून म्हणालो, ठीक आहे, मी कोणाला सांगणार नाही, पण माझीच एक इच्छा आहे. जे सुख तुम्ही त्या रामू काकाला देता, ते मलाही हवंय. माझं हे बोलणं ऐकून सासूबाई 2 मिनिटे सुन्न झाल्या. पण त्यांच्या डोळ्यात भीतीसोबतच एक वेगळी चमक दिसली. विचार करा, नाहीतर मी आत्ता सासऱ्यांकडे जातो, असा दम भरताच त्या शेवटी तयार झाल्या. ठीक आहे, पण कोणाला समजदार नाही ना? त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं. मी म्हणालो, काहीच काळजी करू नका. पण उद्या रामू काका तिथे मला नकोत. उद्या तिथे फक्त तुम्ही आणि मी असू. ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी रामू काकांना काहीतरी काम सांगून शहरात पाठवून दिलं. दुपारची वेळ होती. घरचे सगळे आपापल्या कामात गुंग होते. मी सावधपणे घराबाहेर पडलो आणि शेतातल्या त्या निर्जन खोलीत दिशेच्या निघालो. बाहेर पावसाची रिपझिप सुरू होती, ज्यामुळे वातावरणात एक वेगळाच गारवा आणि मादकता आली होती. मी त्या खोलीपाशी पोहोचलो आणि हळूच दरवाजा ढकलला.
सासूबाई तिथे आधीच पोहोचल्या होत्या. त्यांनी गुलाबी रंगाची पातळ साडी नेसली होती, जी त्यांच्या गोऱ्या रंगावर उठून दिसत होती. खोलीत कंदिलाचा मंद प्रकाश होता, जो त्यांच्या चेहऱ्यावरच्या भीतीला आणि ओढीला अधोरेखित करत होता. मी आत जाताच मागून दरवाजाची कडी लावून घेतली. सासूबाई पलंगावर बसल्या होत्या. त्या थोड्या घाबरलेल्या दिसत होत्या. "संजय, हे जे आपण करतोय ते चुकीचं तर नाही ना?" त्यांनी थरथरत्या आवाजात विचारलं. मी त्यांच्या जवळ गेलो. त्यांच्या नाजूक खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालो, "सासूबाई, जे सुख तुम्हाला आजवर मिळालं नाही ते शोधण्यात काहीच चुकीचं नाही. आजपासून रामू काकाची गरज पडणार नाही." माझा स्पर्श होताच त्यांच्या अंगात एक नवीन चेतना सळसळली. त्यांच्या शरीरातून निघणारा तो स्त्रीसुलभ सुगंध आणि केसातल्या गजऱ्याचा वास मला वेड लावत होता. मी त्यांना हलके स्वतःकडे ओढलं. त्यांनी लाजून मान खाली केली, पण त्यांच्या श्वासांचा वेग वाढला होता. खोलीतल्या त्या अंधुक प्रकाशात सासूबाईंचं ते भरलेलं शरीर एखाद्या शिल्पासारखं दिसत होतं. मी त्यांच्या कंबरेला स्पर्श केला, तसा साडीचा पदर हळूच निसटला. त्यांच्या गोऱ्यापान खांद्यावर साडीच्या पिनचे ते लाल पट्टे दिसत होते, जे त्यांच्या सौंदर्याला अधिकच उठाव देत होते. "सासूबाई, तुम्ही आजही तितक्याच तरुण आणि सुंदर आहात." मी त्यांच्या कानात कुजबुजलो. त्यांच्या तोंडून एक दीर्घ हुंकार बाहेर पडला. त्यांनी माझे हात घट्ट पकडले. बाहेर पावसाचा आवाज वाढत होता, पण आतलं वातावरण त्यापेक्षाही जास्त उष्ण झालं होतं. आम्ही दोघेही पलंगावर एकमेकांच्या जवळ आलो. सासूबाईंच्या नितळ त्वचेवर आता घामाचे छोटे थेंब साचले होते. मी माझा हात त्यांच्या नाजूक कमरेवरून फिरवायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या अंगावर शहारे आले. त्यांनी त्यांचे डोळे मिटून घेतले होते. मी त्यांच्या ओठांवर ओठ टेकवले, तेव्हा ते लोण्यासारखे मऊ जाणवले. त्याही मला आता पूर्णपणे साथ देऊ लागल्या होत्या. आमची तहानलेली शरीरं एकमेकात पूर्णपणे गुंफली होती. रामू काकांसोबतचा त्यांचा तो अनुभव आणि माझा हा तरुण स्पर्श यातील फरक त्यांना जाणवतच होता. काही वेगाने सासूबाई माझ्या मिठीत विरघळून गेल्या. त्या म्हणाल्या, "संजय, खरंच तू मला जे सुख दिलंय आणि समाधान देतोयस ते मला आजवर कधीच मिळालं नव्हतं. तुझ्या स्पर्शात जे प्रेम आहे ते खूप वेगळंच आहे." त्यांच्या या कबुलीने माझा पुरुषार्थ अधिकच जागृत झाला. मी त्यांच्या भरगच्च शरीराला अधिक घट्ट मिठीत आवळलं. त्या खोलीत आता फक्त आमच्या दोघांच्या धापापणाऱ्या उराचा आवाज येत होता. सासूबाई पूर्णपणे तृप्त झाल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक वेगळाच आनंद आणि समाधान दिसत होतं. त्यांनी माझ्या कानात कुजबूज केली, "संजय, आजपासून तू फक्त माझा जावई नाहीस, तर या शरीराचा खरा मालक आहेस. हे गुपित फक्त आपल्या दोघांमध्येच राहील." शेतातून परतताना सासूबाईंच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. घरी आल्यावर त्या थेट अंघोळीला गेल्या. मी हॉलमध्ये बसलो होतो, पण माझं लक्ष मात्र सासूबाईंच्या प्रत्येक हालचालीकडे होतं. थोड्या वेळाने त्या आल्या. त्यांनी आता एक टाईट ब्लाऊज घातला आणि नेटची साडी नेसली होती. रात्री जेवताना त्या मुद्दाम माझ्यासमोर बसल्या. जेवण वाढताना साडीचा पदर सावरण्याचा त्या अजिबातच प्रयत्न करत नव्हत्या, ज्यामुळे त्यांच्या शरीराच्या रेषा मला स्पष्टपणे दिसत होत्या. माझी बायको शेजारीच होती, पण तिला या गुप्त खेळाची पुसटशी कल्पना नव्हती. सासूबाई आता पूर्वीसारख्या घाबरत राहिल्या नव्हत्या. उलट त्या आता अधिक बिनधास्त झाल्या होत्या. आमची ही गट्टी आता रोजचीच झाली होती. जरी आम्ही शहरात परत आलो तरी सासूबाईंचे ते मादक निरोप मला आजही फोनवर मिळत राहतात. आमचं हे नातं जगासाठी एक गुपित असलं तरी आमच्यासाठी तो आयुष्यातला सर्वात मोठा थरार आहे. शेतातली ती निर्जन खोली आणि सासूबाईंसोबतचे ते क्षण आजही मला आठवतात, जेव्हा अंगावर एक वेगळी सनसन निर्माण होते. हा खेळ अजून संपलेला नाही, कारण सासूबाईंच्या नजरेतली ती ओढ आजही मला पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे ओढत असते.